महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पुन्हा मुंबईतील बँड्रा परिसरामध्ये झंझावाती दौरा सुरू झालेला आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा पोहोचलेले आहेत। इथलं वातावरण कसं आहे? कारण इथले जे स्थानिक उमेदवार आहेत हाजी सालीम कुरेशी त्यांच्यावरती हल्ला झाला होता, याच ठिकाणी 56 टाके त्यांना पडले होते। कसं वातावरण आहे? नाही, मला वाटतं आता हमला कोणी केला, काय केलं ह्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। परंतु 2017ला सलीम कुरेशीजी इथून विजयी झाले होते आणि पुन्हा एकदा जनता त्यांनाच मतदान करेल। माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती इथला असलेला सर्व शिवसैनिकांचा, नागरिकांचा 100% दृढ विश्वास आहे। मुस्लिम बहुल हा संपूर्ण परिसर आहे, पण इथे सुद्धा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची जी क्रेज आहे ती पाहायला मिळते। काय म्हणाल? देशावरती प्रेम करणारा मुसलमान हा शिवसेनेसोबत कायम राहिला आणि वंदनीय बाळासाहेबांनी नेहमीच आपला कोकणी मुस्लिम असू द्या किंवा महाराष्ट्रामधला जो मुस्लिम आहे ज्यांनी देशावरती प्रेम केलं, मराठीवरती प्रेम केलं, असं जर नेहमी साथ दिली। शाबीर शेख सारखे आमदार त्यावेळेला वंदनीय बाळासाहेबांनी त्यांना मंत्री केलं, अब्दुल सत्तार सारखे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्री केलं। म्हणून मला वाटतं मुस्लिम बहुल जरी असं तरी सुद्धा इथून 100% शिवसेना विजयी होईल। मातोश्रीच्या प्रांगणामध्ये आज दौरा होतोय आणि थेट मातोश्रीच्या समोरूनच ही रॅली पण जाणार आहे। एकनाथ शिंदे स्वतः जाणार आहेत। कसं पाहता एकंदरीतच? कारण मागच्या वेळी शिवसेने गेले होते, चोर आले म्हणून त्यांना त्या ठिकाणून पळवण्यात आलं। आता चोरी नक्की कोणी केली आता जनता ठरवेल ना। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या जनतेने ठरवलेलं आहे, आता मुंबईतली जनता देखील ठरवणार आहे। म्हणून मला वाटतं एक गोष्ट मात्र नक्की आहे, आता हे खरं तर मुंबईच्या विकासाच्या बद्दल जे म्हणतात ते स्वतः ज्या वॉर्डामध्ये राहतात त्या वॉर्डामध्ये शौचालय नव्हते, ते शिवसेनेने केले, आम्ही केले। त्या वॉर्डामध्ये अनेक इमारतींमध्ये पाणी नव्हतं, ते आम्ही दिलं। ज्या वॉर्डामध्ये राहतात त्या वॉर्डाचा विकास करू शकले नाहीत, मुंबईचा विकास कसे करतील? उद्धव ठाकरे राहतात मातोश्रीच्या प्रांगणामध्ये, किती जागा शिवसेना शिंदेची शिवसेना जी आहे ती निवडून आपल्या जागा निवडून देईल असा विश्वास आहे? नाही बघा, ते ज्या प्रभागामध्ये राहतात 93 असेल, आता आम्ही जिथे आहोत 92 असेल, 94 असेल, 89 असेल, 91 असेल, ह्या जागा आम्ही लढतोय। 100% सगळ्या जागा आम्ही जिंकतोय। आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली योगेश कदम, आणि जिथे उद्धव ठाकरे राहतात त्या प्रभागातील सगळ्या जागा जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन हरीश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।